माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे, कुणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे। मी कुठल्याही पोलीस यंत्रणेची आता बोललो नाही, त्यांना जे आढळेल सीसीटीव्हीमध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्यायासारखा असला पाहिजे, कोणी राजकारणाचा असो कोणी असो। पण मला जे वाटतं पोलिसांनी पूर्ण इन्क्वायरी केली पाहिजे, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स तपासले पाहिजे आणि योग्य कारवाई केली पाहिजे। सुदैवाने या अपघातामध्ये परमेश्वराच्या कृपेने कुणालाही त्या ठिकाणी जीवितहानी किंवा काही झाली नाही, मी परमेश्वराचे आभार मानतो। पण ॲक्सिडेंट मात्र याची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं। रात की घटना है, सेंटर पॉइंट होटल के सामने ये घटना हुई है। एक कार ने 2 कार और एक बाइक को डैश करके वो भाग गई है और भाग गई थी। जख्मी कोई नहीं था उसमें और उसका गुना दाखिल कर दिया है। दोनों आरोपियों को अरेस्ट भी कर लिया है और मेडिकल जांच भी करवा ली है। आगे की कार्रवाई चालू है और आरोपी के नाम अर्जुन हावरे और रोनित चिंतनवार है। ती गाडी संकेत बावनकुळे यांच्या नावाची आहे। नंबर प्लेट काढून गाडीमध्ये नंबर प्लेट ठेवण्यात आल्या, कॅमेऱ्यामध्ये ते नंबर प्लेट सापडल्या, म्हणजे कुठेतरी पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला आहे। अशी पण माहिती मिळते आहे की बजाज नगरमध्ये एकाला ठोस मारली, त्याच्या खांद्याला लागलेला आहे पण तो सांगायला तयार नाही। 2 लोकांना अजून लागलेला आहे पण ते सांगायला तयार नाही आणि मेडिकल टेस्ट अजूनपर्यंत झाल्या नाही। गाडीचा मालक स्पष्टपणे माहीत असताना अरेस्ट होऊन त्याची एन्क्वायरी का होत नाही? 12:36 ॲक्सिडेंट झाला अशी माहिती येते आहे। मग 11 वाजतापासून तर 12:30-1 वाजेपर्यंत संकेत बावनकुळेंचं लोकेशन काय होतं हे कोण सांगेल? कुठेतरी दबावामध्ये येऊन ही घटना लपवण्याचा प्रयत्न होतोय, आमचा असा स्पष्ट आरोप आहे।